हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, दररोज आपण चालू घडामोडीचे क्वेश्चन्स कव्हर करत आहोत. स्पष्टीकरणासहित प्रत्येक प्रश्न पाहण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून स्पष्टीकरणामधून किमान 50 ते 60 क्वेश्चन तुमचे कव्हर होत आहेत आणि चांगल्या डिटेल्समध्ये प्रत्येक प्रश्न आपण पाहण्याचा प्रयत्न करतो. आजचा जो आपला विषय राहणार आहे की जो ओबीसी आरक्षणाबद्दल सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. जी येणाऱ्या निवडणूक आहे त्याच्यामध्ये आता ओबीसी आरक्षणाविनाच त्या नगरपालिकांच्या इलेक्शन्स घ्यायचे आहे. सोबतच एक स्पेसक्राफ्ट जो सूर्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे, त्याने एक रेकॉर्ड विश्वक्रम केला आहे. तो नासाचा तो आहे. त्याच्या डिटेल्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यासोबत सरदार वल्लभभाई पटेल यांची पुण्यतिथी होती, त्यांच्याबद्दलचे काही क्वेश्चन एक्झाममध्ये इन्क्लूड होतात. त्याची डिटेल्स आपण इथं आजच्या या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर तसंच 12 आमदार विधानसभेतून जे बीजेपीचे सस्पेंड झाले होते, तर त्यांना सुप्रीम कोर्टानं सुद्धा धक्का दिला आहे की त्यांना सुप्रीम कोर्टानं त्यांनी मागणी केली होती की त्यांचा जो निलंबन आहे तो रद्द करण्यात यावा, पण सुप्रीम कोर्टाने त्यांची मागणी रद्द केली आहे. तर ते निलंबन करण्याचा अधिकार, त्यांना वापस घेण्याचा अधिकार कोणाचा आहे, विधानसभेचे अध्यक्ष यांचे काय कोणते कलमान्वये त्यांना हे पॉवर प्राप्त झाले, याच्याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर वेळ न करता आपण चला आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया. जर तुम्ही सुद्धा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक करणे विसरू नका, मित्रांनो शेअर सुद्धा करत चला. मित्रांनो, इंडियाचं सगळ्यात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म अनअकॅडमी आता एमपीएससी साठी सुद्धा अवेलेबल झाला आहे. या ठिकाणी बरेचसे प्लस फीचर्स अवेलेबल आहे, ज्याचा फायदा तुम्ही उचलू शकता. आणि हे घेताना जर तुम्ही कोड यूज केला SOHEL1010, तर तुम्हाला या ठिकाणी डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल. आणि मित्रांनो, सगळ्यात मोठी आनंदाची बातमी, 19 डिसेंबरला सकाळी 10 वाजता कॉम्बॅट टेस्ट होणार आहे एमपीएससी राज्यसेवेसाठी. ज्यामध्ये 50 प्रश्न 60 मिनिटात सोडवायचे आहे. आणि ही जी टेस्ट आहे ही सगळी न्यू सिलेबसवर बेस्ड आहे, टॉप क्रिएटर्सद्वारे तयार केलेली आहे आणि लाईव्ह टेस्ट होणार आहे. आणि सगळ्यांचा डिटेल एक्सप्लेनेशन एज्युकेटर्सद्वारे तुम्हाला इथे भेटणार आहे. आणि याच्यामध्ये जे फर्स्ट टू 100 पर्यंत रँक येणारे विद्यार्थी असतील या टेस्टमध्ये, त्यांना 10 लाखांपर्यंतच्या स्कॉलरशिप वाटप केल्या जाणार आहे. अतिशय गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. ही टेस्ट फ्री ऑफ कॉस्ट देण्यासाठी तुम्हाला कोड यूज करावा लागेल SOHEL1010. हा कोड यूज करून तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट याच्यामध्ये भाग घेऊ शकता. इतकंच नाही तर 18 डिसेंबर आणि 19 डिसेंबरला अजून 2 टेस्ट होणार आहे, प्रहार राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि विजयपथ संयुक्त पूर्वपरीक्षा. याच्यामध्ये सुद्धा पहिल्या 50 रँक येणाऱ्या विद्यार्थ्यांना 5 लाखांपर्यंतच्या स्कॉलरशिप वाटप अनअकॅडमी तर्फे होणार आहे. आणि या सुद्धा दोन्ही टेस्ट तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट द्यायचे असतील तर कोड यूज करावा लागेल SOHEL1010. हा आणि अनअकॅडमी मित्रांनो लवकरच जॉईन करून घ्या, कारण की लवकरच सगळ्या बॅचेची प्राइस हाईक होणार आहे. तुम्हाला भुर्दंड बसू नये म्हणून आजच या बॅच जॉईन करा. प्रश्न क्रमांक 97, आमदारांनी सभागृहातील नियमांचे उल्लंघन केल्यास विधानसभा अध्यक्षाला कोणत्या कलमाने त्यांना निलंबित करण्याचे अधिकार प्रदान केले आहे? तर तो निलंबित करण्याचा अधिकार जो आहे तो कलम 212. आता कलम 212 सरळ हा अध्यक्षाला पॉवर काय देतो की अध्यक्ष किंवा विधानसभा किंवा विधानमंडळ जे आहे त्याला स्वतंत्रपणे कार्य करण्याचा अधिकार आहे आणि त्याच्यामध्ये न्यायालय कोणताही हस्तक्षेप करू शकत नाही, असा तो कलम 12 स्पष्टपणे सांगतो. तो आपण चला डिटेलमध्ये थोडं स्पष्टीकरणासह पाहूया की अध्यक्ष हा विधानसभा चालवत असतो. अधिवेशन बोलवणे, सत्र समाप्त करणं, विधानसभा बरखास्त करणं हे काम राज्यपालांचं आहे. राज्यपाल अभिभाषण करतात, तिथे त्यांचा अधिकार संपतो. विधानसभेचं कामकाज हे अध्यक्ष चालवत असतो आणि अध्यक्षाने राज्यघटना आणि विधानसभेच्या नियमांप्रमाणे सभागृह चालवायचं असतं. त्यात कोर्टाला हस्तक्षेप करता येत नाही, असं राज्यघटनेच्या कलम 212 मध्ये अंतर्गत लिहिण्यात आलं आहे. तर याच कलमान्वये सुप्रीम कोर्टानं जे बीजेपीचे 12 आमदार जे सुप्रीम कोर्टात गेले होते त्यांच्या निलंबनाच्या विरोधात, तर हा जो कलम आहे या कलमामुळे सुप्रीम कोर्टानं या बीजेपीचे जे 12 आमदार आहे त्यांचा जे निर्णय आहे तो त्यांच्या विरोधात दिला की न्यायालयाला हा जो पॉवर आहे हा नाही आहे. न्यायालय विधानमंडळाच्या कामकाजामध्ये हस्तक्षेप करत नाही, असा सरळ 212 कलम सांगतो की न्यायालय याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. आणि आमदारांचं निलंबन कुठल्या कारणामुळे होऊ शकतं ते चला पाहूया आपण. तर सभागृहात कोणाचं चुकीचं वर्तन झालं तर त्यासाठी विधानसभेला विशेष अधिकार असतात. सभागृहात सदस्यांनी गैरवर्तन केले असेल तर त्यांना ताकीद देता येते, त्यांना निलंबित केलं जाऊ शकते. आणि इतकंच नाही तर सदस्यांना तुरुंगवास सुद्धा होऊ शकतो, त्यांच्या वर्तणुकीनुसार ठोठावा लागू शकतो. हे अध्यक्षांना पॉवर आहे की त्यांना ते तुरुंगवास सुद्धा करू शकतात. हे तिन्ही अधिकार सभागृहाला आणि अध्यक्षांना आहे. या अधिकारांचा वापर यापूर्वीही झाला आहे. सभागृहात असभ्य वर्तन झालं किंवा सभागृहाच्या प्रतिष्ठेला कमतरता येईल अशा वेळी सदस्यांचं निलंबन केलं जाऊ शकते. आणि सध्या हा फार महत्वाचा विषय ठरला आहे, कारण महाराष्ट्रामध्ये 12 आमदारांचं झालं बीजेपीच्या, त्याच्यानंतर लोकसभेमध्ये मग विपक्षाच्या काही आमदारांचं झालं, विपक्षाचे काही आमदार आहे. आता छत्तीसगडमध्ये 11
पुन्हा बीजेपीच्या आमदारांचं झालेलं आहे. तर या प्रकारच्या ज्या चर्चा आता वाढत आहे त्याच्यामुळे हा बर्निंग इश्यू बनलाय, हॉट टॉपिक बनलाय. तर हे कलम हा चर्चेचा विषय ठरवू शकतो. 212 याच्यावर प्रश्न एक्झाममध्ये येऊ शकतो की कलम 212 अंतर्गत न्यायालय हा विधानमंडळाच्या कामकाजामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. म्हणजे हा पॉवर कोणाला प्राप्त झाला? अध्यक्षाला प्राप्त देतो, पॉवर देतो, एक्स्ट्रा पॉवर देतो हा कलम 212 की न्यायालय सुद्धा त्यांच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. त्याच्यानंतर तालिका अध्यक्षांना निलंबनाचा अधिकार आहे का? आता महाराष्ट्राची जी घटना घडली तेव्हा जे अध्यक्ष जे होते ते तालिका अध्यक्ष होते. मग तालिका अध्यक्षांना हा पॉवर आहे का? तर जी व्यक्ती तालिका अध्यक्ष म्हणून विराजमान होते त्या व्यक्तीला तेच अधिकार असतात जे पूर्ण वेळ अध्यक्षाला आहे. म्हणजे तालिका अध्यक्ष सुद्धा तेच पॉवर ग्रहित करतो जो की पूर्ण वेळ अध्यक्षाला असतात. त्यामुळे तालिका अध्यक्षांना सदस्यांचे निलंबन करता येते आणि जे कोणी अध्यक्ष म्हणून विराजमान होतात त्यांना पूर्ण वेळ अध्यक्षांचे सर्व अधिकार प्राप्त होतात. तर अपेक्षा करतो तुम्हाला स्पष्टीकरण समजलं असेल, कारण की याच्यावर आता एक्झाममध्ये प्रश्न येऊ शकतात. कारण की फक्त महाराष्ट्रच नाही तर देश पातळीवर सुद्धा या घटना आता 3-4 मोठमोठ्या घटना घडल्या आहेत. त्याच्यामुळे एक्झाममध्ये याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. तर लक्षात ठेवा कलम 212 की हा काय सांगतो की विधानमंडळाच्या या प्रकारच्या कामकाजामध्ये न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही. नेक्स्ट त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 98 बघा. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार डिसेंबरमध्ये होणाऱ्या नगरपंचायत निवडणुका आता कोणत्या आरक्षणाशिवाय घेतल्या जाणार आहे? तुम्ही कालच ऐकलं असेल सुप्रीम कोर्टानं फार मोठा धक्कादायक निर्णय दिलाय. तर बऱ्याच वर्तमानपत्रामध्ये आज त्याची हेडलाईन आहे, फ्रंट पेजवर हेडलाईन आली आहे, मुखपृष्ठावर तुम्ही वाचलं असेल. तर तो आरक्षण इतर मागास म्हणजे ओबीसी आरक्षणाविना आता या डिसेंबरमध्ये होणाऱ्या ज्या नगरपालिकांच्या नगरपंचायतीच्या इलेक्शन्स आहे ते आता ओबीसी आरक्षणाविना घेतल्या जाणार आहे. कारण की जी सुप्रीम कोर्टानं पुढची जी तारीख दिली आहे सुनावणीची ती 17 जानेवारीला आहे आणि सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे की जे महाराष्ट्र सरकारने याचिका केली होती की डिसेंबरमध्ये होणाऱ्या ज्या इलेक्शन्स आहे त्यांना पोस्टपोन केलं जावं जेणेकरून पूर्ण निकाल लागल्यानंतर ते इलेक्शन घेण्यात यावं. तर सुप्रीम कोर्टाने ही मागणी खारिज केली आहे आणि सरळ म्हटलंय की डिसेंबरमध्ये इलेक्शन घ्यावेच लागतील आणि ते आता ओबीसी आरक्षणाविनाच घ्यावे लागणार आहे. कारण जी पुढची तारीख आहे ती 17 जानेवारीला आहे सुनावणीची. तर 21 डिसेंबर रोजी होणाऱ्या नगरपालिका निवडणुका नेमक्या कशा पद्धतीने होतील याविषयी न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले आहे. राज्य सरकारने अध्यादेश काढून ओबीसीसाठी 27% आरक्षण जाहीर केलं होतं. त्यानुसार निवडणूक आयोगाने देखील निवडणुका जाहीर करताना 27% जागांसाठी ओबीसी आरक्षण ठेवलं होतं. मात्र न्यायालयाने आजच्या निर्णयामध्ये हे आरक्षण काढण्याचा निर्देश दिलाय. न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिलेल्या निर्देशानुसार ओबीसी आरक्षित म्हणून जाहीर केलेल्या 27% जागा आता खुल्या प्रवर्गातील म्हणून पुन्हा जाहीर करण्यात येणार आहे. म्हणजे जे 27% जाहीर केलं होतं ओबीसी साठी तो आता कन्वर्ट कशामध्ये होणार आहे? खुल्या प्रवर्गामध्ये तो कन्वर्ट होणार आहे. उरलेल्या 73% जागांप्रमाणेच या जागांवरील निवडणूक देखील खुल्या प्रवर्गानुसार घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहे. तसेच 27% जागांचे निकाल देखील उरलेल्या 73% जागांच्या निकालावेळीच लावण्यात यावेत आणि त्यांच्या निवडणुका देखील एकत्रच घेण्यात याव्या असं न्यायालयाने स्पष्ट सांगितलंय की कोणत्याही प्रकारचा स्टे नाही दिला. कोणत्याही प्रकारे 27% राखीव ठेवा, त्या जागा रिकाम्या ठेवा, नंतर इलेक्शन घ्या अशीही कोणतीही कार्यवाही करता येणार नाही. म्हणजे सगळे इलेक्शन ऍट अ टाइम होतील डिसेंबरमध्ये, जे 21 डिसेंबरला होणार आहे नगरपंचायतीचे नगरपालिकांचे त्या, आणि त्यांचा रिझल्ट एकाच वेळेस लागेल असं स्पष्ट निर्देश आज सुप्रीम कोर्टानं दिलं आहे. तर हा फार वादाचा मुद्दा ठरला आहे आणि बरेच याच्यावर चर्चा घडून येत आहे. त्याच्यामुळे हा आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून हा फार महत्वाचा विषय ठरतो. त्याच्यामुळे या प्रश्नाकडे सुद्धा बारकाईने तुम्ही बघू शकता. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 99. इतर मागास वर्गासाठी राजकीय आरक्षण देताना इम्पेरियल डाटा जमा करण्यासंबंधी कोणत्या वर्षी सुप्रीम कोर्टाने आदेश दिले होते? आता हा जो प्रश्न आला आहे की इतर मागास वर्गाचं जो आरक्षण आहे राजकीय आरक्षण त्याच्याशिवाय आता 21 डिसेंबरला ज्या इलेक्शन होणार आहे ते ओबीसी आरक्षणाविना होणार आहे. तर यासंबंधी यापूर्वीही एक खटला झाला होता. तो खटला होता 2010चा आणि त्या खटल्यामध्ये 2010च्या खटल्यामध्ये इम्पेरियल डाटा जमा करण्यात यावा असा स्पष्ट आदेश सुप्रीम कोर्टाने दिलं होतं. 2010ला आदेश दिलं होतं मित्रांनो, पण आजपर्यंत कोणत्याही गव्हर्नमेंटनं हा इम्पेरियल डाटा जमा केलाच नाही. त्याच्यामुळं आज जो फटका बसलाय तो 2010 पासूनचा निर्णय आहे त्याला अनुसरून सुप्रीम कोर्टाने आज तो निर्णय दिलाय आणि हे म्हणजे सगळ्याच शासनाचं याच्याकडे दुर्लक्ष झालं आणि आज तो ओबीसी आरक्षणाला याचा फटका बसलाय. तर नेमकं इम्पेरियल डेटा काय आहे, याचा शब्दशः अर्थ काय होतो? तर बघा, इम्पेरियल डेटाचा शब्दशः अर्थ जर घेतला तर तो होतो अनुभवजन्य डेटा किंवा माहिती. पण ओबीसी आरक्षणासंदर्भात त्याला एक नवीन संदर्भ आहे की सन 2010 मध्ये कृष्णमूर्तीच्या निकालपत्रामध्ये 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठानं या संदर्भात इम्पेरियल चौकशी करून इम्पेरियल डेटा जमा करा असं म्हटलं. तेव्हा तो विषय होता पंचायत राजचा. आणि इम्पेरियल डेटामध्ये काय असतं ते पाहूया.
इम्पिरियल डेटामध्ये प्रामुख्याने पुढील गोष्टी येतात: शिक्षणविषयक मागासलेपण, रोजगाराच्या बाबतीतील माहिती, आर्थिक परिस्थितीबद्दलची माहिती, घरासंदर्भातील माहिती, घरात जीवनावश्यक बाबी मिळतात की नाही, उदाहरणार्थ स्वच्छतागृह, गॅस, वीज, पाणी, चूल आणि स्टोव्ह या प्रकारच्या गोष्टी इम्पिरियल डेटामध्ये कलेक्ट केल्या जातात. त्याच्यानंतर कोर्टाने याबद्दल काय म्हटलं होतं ते पाहूया. तर कोर्टाने याबाबत म्हटलं होतं की ओबीसीचा मागासलेपणा सिद्ध करणारा डेटा तो देखील वार्डनिहाय डेटा मिळवावा, म्हणजे साधारणपणे 1,00,000हून अधिक वार्डमधील ओबीसीचा डेटाचा यामध्ये समावेश होईल. राज्य मागासवर्ग आयोगाच्या कार्यपद्धतीनुसार एका युनिटची माहिती घ्यायची असेल तर सुमारे 150 घरांची माहिती गोळा केली जाते आणि या पद्धतीनुसार ओबीसीचा वार्डनिहाय माहिती गोळा करायची असेल तर महाराष्ट्रातील 1.5 कोटी घरांचा डेटा आपल्याला मिळवावा लागेल. पण महाराष्ट्रात 2.5 कोटी लोक रेशनिंगचा लाभ घेतात आणि यामध्ये निम्म्यापेक्षा जास्त लोकांचा डेटा गोळा करावा लागणार आहे. म्हणजे अतिशय किचकट प्रक्रिया आहे, इतकं सोपं नाही आहे हा इम्पिरियल डेटा. त्याच्यामुळेच या गोष्टींना वेळ लागत आहे. सुप्रीम कोर्टानं जेव्हा सेंट्रल गव्हर्नमेंटला जो केंद्र शासन आहे त्याला जेव्हा इम्पिरियल डेटा मागितला तर केंद्र शासनाचा सरळ सरळ हातच वरी करून टाकले की आमच्याजवळ जो इम्पिरियल डाटा आहे तो अतिशय चुकीचा आहे. त्यांनी संसदेमध्ये म्हटलं होतं की 98% आमच्याजवळ करेक्ट इम्पिरियल डाटा आहे, पण जेव्हा सुप्रीम कोर्टाला सांगण्याची वेळ आली तर सुप्रीम कोर्टामध्ये केंद्र शासनाचं म्हटलं आहे की नाही, आमच्याजवळ जो डाटा आहे तो अतिशय चुकीचा आहे, त्या आधारे आरक्षण देता येणार नाही, आमच्याजवळ तो अपुरा डाटा आहे. संसदेमध्ये त्यांनी एक बाजू मांडली आणि सुप्रीम कोर्टामध्ये बिलकुल त्याच्या विरुद्ध त्यांनी बाजू मांडलेली आहे. त्याच्यामुळं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं की नाही, तुम्हाला आता आरक्षण द्यायचंच असेल तर पहिले इम्पिरियल डाटा कलेक्ट करावा लागेल, त्याच्याशिवाय तुम्हाला या आरक्षण देता येणार नाही. आणि ज्या स्टे मागितलं होतं महाराष्ट्र गव्हर्नमेंटने ते सुद्धा स्टे सुप्रीम कोर्टाने त्याला नकार दिलाय की नाही, आता तुम्हाला या आरक्षणाविनाच इलेक्शन कंडक्ट करावे लागतील. तर या ठिकाणी 3 कसोट्यांचं पालन गरजेचं असते की ओबीसीची माहिती गोळा करताना 3 कसोट्यांचं पालन करणं गरजेचं कोर्टानं म्हटलंय. ओबीसी राजकीय मागासलेले आहेत का, त्यांचं राजकीय प्रतिनिधित्व किती आहे, SC ST यांचं आरक्षण देऊन झाल्यानंतर उरलेल्या टक्केवारीत ओबीसीना आरक्षण द्यायचं. म्हणजे यामध्ये ओबीसीना सध्या जे सरसकट 27% आरक्षण दिलं जातं ते प्रत्येक ठिकाणी असणार नाही. तर मग कसं असणार आहे, जसं SC ST ला त्यांच्या लोकसंख्येनुसार आरक्षण दिलेलं आहे त्याप्रमाणे ओबीसींना सुद्धा त्या विभागातील त्यांची लोकसंख्या पाहून तितकं टक्के त्यांना आरक्षण दिलं जावं आणि ते देताना सुद्धा 50% आरक्षणाची मर्यादा जी आहे ती ओलांडल्या जाऊ नये असं कोर्टानं म्हटलंय. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 100, सूर्याच्या सर्वात जवळ जाण्याचा विक्रम कोणत्या स्पेस क्राफ्टने केलाय. ही सुद्धा आजच्या सगळ्या न्यूजपेपर मधलं एक महत्वाची एक न्यूज आहे. तुम्हाला बऱ्याचशा पेपरमध्ये फ्रंट पेपरवर ही न्यूज झळकताना दिसली असेल. जे इंग्लिश न्यूज पेपर्स आहेत त्याच्यामध्ये तर ही फ्रंट पेजला आलेलीच आहे. तर तो जो स्पेस क्राफ्ट आहे त्याचं नाव आहे पार्कर सोलर प्रोब. तर नासाच्या शास्त्रज्ञांना इतिहासातील सर्वात मोठं यश मिळालेलं आहे. म्हणजे बघा, नासाच्या इतिहासातील सगळ्यात मोठं यश याला मानलं जात आहे. तर हा फार मोठी न्यूज आहे जे वर्ल्ड मीडियानं कव्हर केली आहे आणि आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून तर फार महत्व याला प्राप्त होतो. तर काय आहे हा पार्कर सोलर प्रोब नाव असणाऱ्या एका स्पेस क्राफ्टने सूर्याच्या सर्वात जवळ जाण्याचा विक्रम केला आहे आणि सूर्याभोवती असणाऱ्या सर्वात बाहेरील थराला कोरोना म्हणतात हे आपल्याला माहित आहे. सूर्यामध्ये तयार होणाऱ्या सौर वादळांना सूर्याच्या कक्षेत थांबवण्याचं काम हे कोरोना करतो. सूर्यातून बाहेर पडणारे पार्टिकल जेव्हा एका मॅग्नेटिक फील्डच्या बाहेर येतात तेव्हा लेअरला क्रिटिकल सरफेस असं म्हटलं जाते. तर या कोरोना लेअरच्या आत जाण्याचा विक्रम या पार्कर सोलर प्रोब या स्पेस क्राफ्टनं केलाय. 28 एप्रिल 2021 रोजी या स्पेस क्राफ्टनं एकूण 3 वेळा कोरोना लेअरच्या आत प्रवेश केला होता आणि एका वेळा तर तब्बल 5 तासांसाठी हे स्पेस क्राफ्ट कोरोना लेअरच्या आत थांबलं होतं. आता हे झालं कधी 28 एप्रिलला, परंतु ही न्यूज आता आली आहे. म्हणजे नासाचे जे अहवाल असतात ते नंतर ते प्रकाशित करतात. आता ते प्रकाशित झालंय त्याच्यामुळे वर्ल्ड मीडियामध्ये हा अतिशय ब्रेकिंग न्यूज बनलाय. आणि आता तुम्ही म्हणाल की सूर्याच्या इतक्या जवळ जाऊ नये, सूर्याच्या उष्णतेमुळे स्पेसक्राफ्टला कशी काय हानी पोहोचली नाही, मग इतकं जास्त टेम्परेचर आहे मग स्पेसक्राफ्टला हानी का पोहोचली नाही. तर संपूर्ण जो स्पेसक्राफ्ट आहे तो हीट शील्डनं कव्हर करण्यात आलेलं होतं फक्त 2 उपकरणांना सोडून. तर यापैकी एक उपकरण म्हणजे सोलर प्रॉप कप. बघा, या उपकरणाची नावं सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. कोणतं आहे जे हीट शील्ड लावलेलं नव्हतं ते सोलर प्रॉप कप. आणि या कपमध्ये सूर्यामधून बाहेर पडणारे काही पार्टिकल्स या कपने कलेक्ट केलेले आहे जे की आजपर्यंत कोणी करू शकलेलं नव्हतं. त्याच्यानंतर हा कप हाय मेल्टिंग पॉइंट असणाऱ्या पदार्थापासून बनवण्यात आलाय. हाय मेल्टिंग पॉइंट म्हणजे जो अतिशय उच्च तापमानावर मेल्ट होतो, म्हणजे सूर्याच्या तापमानावर सुद्धा तो मेल्ट झालेला नाही आहे, इतकं उच्च त्याचं मेल्टिंग पॉइंट आहे. जसं की कोणकोणत्या पदार्थापासून बनवण्यात आलं, टंगस्टन, मॉलिब्डेनम,
सफायर आणि निओबियम हे सुद्धा महत्वाचे, लक्षात ठेवा नाव. ओके, टंगस्टन, मॉलिब्डेनम, सफायर आणि निओबियम यापासून तो कप तयार करण्यात आलाय. सूर्यातून बाहेर पडणारे सौर पार्टिकल्सचे तापमान 1800 डिग्री फॅरेनहाइट म्हणजे जवळजवळ 1000 डिग्री सेल्सिअस पेक्षाही अधिक होते. हे सर्व पार्टिकल्स सूर्याचा तप्त गोळा जसा लाल आणि नारंगी रंगाचा दिसतो तसेच आहेत. आणि हे कप बनवण्यामध्ये अनेक सायंटिस्टनी आणि इंजिनिअरिंगचा याच्यामध्ये हात होता. सोलर प्रोब कपच्या या अचिव्हमेंटमुळे शास्त्रज्ञांना आता वर्षानुवर्षे न उलगडलेल्या मिस्ट्रीचे उत्तर मिळणार आहे. आणि सूर्याच्या पृष्ठभागावर जे तापमान आहे ते 55 डिग्री सेल्सिअस इतका आहे, तर सूर्याच्या सर्वात बाहेरच्या लेअरचं तापमान हा 2 मिलियन डिग्री सेल्सिअस इतका आहे. तर हा खूप मोठा प्रश्न. तर असं का आहे की बाहेरच्या लेअरचं तापमान 2 मिलियन डिग्री सेल्सिअस, पृष्ठभागावर 55, असं का आहे याचं उत्तर आता जे पार्टिकल्स या कपनं गोळा केले आहे याच्यातून या शास्त्रज्ञांना या प्रश्नाचं उत्तर मिळू शकतो. त्याचप्रमाणे सूर्याच्या पृष्ठभागावर होणाऱ्या प्रक्रियांमुळे तयार होणाऱ्या अनेक वादळांचे परिणाम पृथ्वीवर असणाऱ्या पॉवर सप्लाय आणि रेडिओ कम्युनिकेशनवर देखील होतो. या सर्वांचा अभ्यास करण्यासाठी आता शास्त्रज्ञांना मदत होणार आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. अनअकॅडमी तर्फे बऱ्याचशा बॅचेस सुद्धा लॉन्च झाल्या आहे, ज्याच्यामध्ये 15 डिसेंबर पासून सुरू झाली आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर कंबाईन प्रिलिम्स एक्झाम बॅच नंबर 4 तुम्हाला एज्युकेटर स्क्रीनवर दिसत आहे. सोबतच कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर डिपार्टमेंटल PSI याचे सुद्धा एज्युकेटर्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे आणि लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. ही बॅच 22 डिसेंबरला चालू होत आहे. सोबतच 29 डिसेंबर पासून चालू होत आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर कंबाईन प्रिलिम्स एक्झाम बॅच नंबर 5. एज्युकेटर्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. लवकरच या बॅच जॉईन करा आणि MPSC मधली आपली एक जागा खात्रीशीर पक्की करा. प्रश्न क्रमांक 101. कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची फ्रान्समधील लक्झरी ग्रुप चॅनलच्या CEO पदी नियुक्ती झाली आहे? हा सुद्धा फार महत्वाची न्यूज तुम्हाला पेपरमध्ये झळकताना दिसली असेल, बऱ्याच लोकांनी वाचलं सुद्धा असेल. तर ते कोण आहे? लीना नायर. कोण आहेत त्या महिला? लीना नायर. तर भारतीय वंशाच्या लीना नायर यांची फ्रान्समधील लक्झरी ग्रुप चॅनलच्या CEO म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. आणि हा चॅनल प्रसिद्ध फॅशन कंपनी आहे. याआधी लीना नायर या FMCG कंपनी युनिलिव्हर सोबत काम करत होत्या. विशेष म्हणजे लीना नायर यांचे कोल्हापूरशी आणि सांगलीशी कनेक्शन आहे. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण कोल्हापुरातील होली क्रॉस स्कूलमध्ये झालं आहे. त्यानंतर सांगलीच्या वॉलचंद कॉलेजमधून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. पुढच्या शिक्षणासाठी त्या जमशेदपूरला गेल्या आणि तेथील झवेरियस स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून त्यांनी सुवर्ण पदक जिंकत MBA पदवी घेतली होती. 1992 मध्ये लीना नायर युनिलिव्हरमध्ये रुजू झाल्या होत्या. मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून काम करत 2016 मध्ये त्यांनी प्रमुख HR अधिकारी पदापर्यंत मजल मारली होती. आणि युनिलिव्हरमध्ये त्या सर्वात कमी वयाच्या आणि पहिल्या आशियाई CHRO ठरल्या होत्या. म्हणजे त्यांचं पहिले सुद्धा त्यांनी एक विक्रम केलेलं होतं. आणि जानेवारीमध्ये त्या नवीन कंपनीत रुजू होणार आहे, जे या CEO पदी त्यांचं निवड झालंय. आणि हे चॅनल जी कंपनी आहे त्यांच्या क्विल्टेड हँडबॅग, ट्वीट सूट आणि नंबर 5 परफ्यूम या उत्पादनासाठी ओळखली जाते. आणि लीना नायर यांना फॉर्च्यून मासिकाच्या 2021 मधील पॉवरफुल भारतीय महिलांच्या यादीमध्ये सुद्धा स्थान आता मिळालं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 102. भारताचे प्रथम गृहमंत्री कोण आहेत? जवळपास सगळ्यांना उत्तर माहित असलंच पाहिजे. ते सरदार वल्लभभाई पटेल. काल त्यांची पुण्यतिथी होती, 71वी पुण्यतिथी होती. तर त्यानिमित्ताने आपण यांच्यावर थोडीफार माहिती पाहूया. तर भारताचे प्रथम उपपंतप्रधान सुद्धा ते होते, गृहमंत्री तर होतेच, सरदार वल्लभभाई पटेल. यांचा जन्म कधीचा आहे? 31 ऑक्टोबर 1875ला गुजरातमधील खेडा या ठिकाणी झाला व 15 डिसेंबर 1950ला मुंबई या ठिकाणी त्यांचं निधन झालं. आणि 15 डिसेंबर 2021 रोजी त्यांची 71वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. प्रश्न क्रमांक 103. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकास कोणत्या नावाने ओळखलं जाते? स्टॅच्यू ऑफ पीस, स्टॅच्यू ऑफ युनिटी, लिबर्टी किंवा वरीलपैकी सर्व? तर त्यांचा जो मॉन्युमेंट किंवा जो स्मारक उभारण्यात आला आहे गुजरातमध्ये त्याला स्टॅच्यू ऑफ युनिटी या नावाने ओळखलं जाते. ही भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आहे. आणि हा पुतळा भारतातील गुजरात राज्याच्या राजपीपळा शहराजवळ नर्मदी धरणाजवळील साधू बेटावर उभारण्यात आलेलं आहे. आणि जो स्मारक आहे तो 20,000 चौरस मीटर क्षेत्रात आहे आणि 12 चौरस किलोमीटर आकाराच्या कृत्रिम तलावाने घेरलेलं आहे. उंची आहे 182 मीटर म्हणजे जवळपास 597 फूट आणि जगातील सगळ्यात उंचीचा हा पुतळा ठरला आहे. आणि याचं स्थान साधू बेट, राजपीपळा, गुजरात. रचनाकार कोण आहे? राम सुतार हे शिल्पकार आहेत या पुतळ्याचे. याची उंची 182 मीटर आणि सुरुवात कधी झाली? 31 ऑक्टोबर 2014 पासून याची कामाची सुरुवात आणि खुलण्याची तारीख आहे 1 नोव्हेंबर 2018 पासून हा लोकांसाठी खुलं करण्यात आलं. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 104. सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार ही उपाधी केव्हा प्राप्त झाली?
तर सरदार वल्लभभाई पटेल यांना बारडोली सत्याग्रहानंतर सरदार ही उपाधी त्यांना प्राप्त झाली होती. तर थोडंफार आपण या बारडोली सत्याग्रहाबद्दल माहिती पाहूया. तर वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील 1928 मधील बारडोली सत्याग्रह ही प्रमुख शेतकरी चळवळ होती. खरं तर 1928 मध्ये प्रांतीय सरकारने शेतकऱ्यांच्या भाड्यात 30% वाढ केली. त्यानंतर वल्लभभाई पटेल यांनी भाडेवाढीला कडाडून विरोध केला आणि हा सत्याग्रह चिरडण्यासाठी ब्रिटिश सरकारने अनेक मोठी पावले उचलली. पण वल्लभभाई पटेल यांच्या चिकाटीपुढे ब्रिटिश सरकार हतबल झाले आणि शेवटी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या आणि 2 अधिकाऱ्यांच्या चौकशीनंतर सरकारने 30% भाडे चुकीचे मानले आणि ते पुन्हा 6% पर्यंत कमी करण्यात आले. म्हणजे पुन्हा 6%वर त्यांना आणण्यात आलं. आणि या आंदोलनानंतर वल्लभभाई पटेलांना सरदार हे नाव पडलं आणि सत्याग्रह आंदोलनाच्या यशानंतर येथील महिलांनी वल्लभभाई पटेलांना सरदार ही पदवी दिली होती. आणि या ठिकाणीच बारडोलीमध्येच एक मोठं म्युझियम सुद्धा तयार करण्यात आलंय आणि त्या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेलांच्या बरेचसे त्यांनी लिहिलेली ग्रंथसंपदा आणि त्यांचे फोटो, त्यांचे काही साहित्य त्या म्युझियम मध्ये ठेवण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 105, WHO जागतिक लसीकरण रणनीती कार्यक्रमामध्ये कोणत्या रोगांवरील लसींचा समावेश आहे? तर त्याला इंग्लिशमध्ये ग्लोबल इम्युनायझेशन स्ट्रॅटेजी WHO हा उपक्रम आहे. याच्यामध्ये कोणकोणत्या लसींचा सहभाग आहे? तर मित्रांनो, याच्यामध्ये सहभाग आहे गोवर, त्याच्यानंतर कावीळ आणि घटसर्प. गोवर, कावीळ आणि घटसर्प म्हणजे ब, क आणि ड. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे. जागतिक आरोग्य संघटना संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वाखाली जागतिक लसीकरण रणनीती ग्लोबल इम्युनायझेशन स्ट्रॅटेजीचं अनावरण केलं आहे. याचा उद्देश आहे 2030 पर्यंत गोवर, कावीळ आणि घटसर्पाच्या लसीकरणापासून हुकलेल्या सुमारे 50 दशलक्ष मुलांपर्यंत पोहोचणे, असं याचं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. बरेच लोक हा लसीकरण म्हटलं की कोरोनाचा समावेश असणार असं गृहीत धरून उत्तर लिहितील. त्याच्यामुळे हा प्रश्न मी इन्क्लूड केला की याच्यामध्ये हे जे ग्लोबल इम्युनायझेशन स्ट्रॅटेजी आहे WHO ची, त्याच्यामध्ये कोरोना नाही आहे. त्याच्यामध्ये कोण आहे? कावीळ, गोवर आणि घटसर्प. ओके, तर आजच्या व्हिडिओसाठी आपण इथं थांबूया मित्रांनो. अपेक्षा करतो मी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, कारण प्रत्येक प्रश्नाचं अतिशय डिटेलमध्ये स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला असेल. तुमच्या काही कमेंट असतील, प्रतिक्रिया असतील, ते कमेंट करू शकता. तर आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. मित्रांनो, सबस्क्राईब केलं असेल चॅनल तर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरत जाऊ नका. मित्रांपर्यंत शेअर सुद्धा करा. मित्रांनो, अनअकॅडमीवर बरेचसे डिस्काउंट तुम्हाला सबस्क्रिप्शनवर भेटून जातील. एका महिन्याचं तसंच 24 महिन्यापर्यंतचे सगळे रेट आणि डिस्काउंट तुम्हाला इथे दिसत आहे. सोबतच तुम्ही कोड यूज केला SOHEL1010 तर तुम्हाला अजून जास्त डिस्काउंट इथं प्राप्त होतील. तर आजच अनअकॅडमी ॲप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा आणि MPSC तयारीला लागा.